कोणत्याही प्रकारच्या ब्लड एक्झामिनेशनसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ब्लड सॅम्पल कलेक्शन, कारण ब्लड सॅम्पल कलेक्शन केल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या ब्लड टेस्टिंग करणं अशक्य आहे त्या ठिकाणी. त्यामुळेच या ठिकाणी आपण आज ब्लड कलेक्शनच्या मेथडबद्दल बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपण शिकणार आहोत. तर पहा, साधारणपणे आपण आपल्या ऑफलाईन लेक्चरमध्ये क्लासरूममध्ये आपण बघितले की या ठिकाणी 3 महत्त्वाच्या ब्लड कलेक्शनच्या मेथड आहेत. एक आहे आर्टरियल ब्लड कलेक्शन मेथड, दुसरी आहे व्हेनस ब्लड कलेक्शन आणि लास्ट वन इज कॅपिलरी ब्लड कलेक्शन. तर आर्टरियल ब्लड कलेक्शन ही मेथड खूप कमी प्रमाणामध्ये यूज केली जाते, खास करून ब्लडमधले गॅसेस मोजण्यासाठी, जसं की ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किंवा जे काही गॅसेस आहेत ब्लड गॅसेस टेस्ट करण्यासाठी आपण आर्टरियल ब्लड कलेक्शन मेथडचा यूज करतो. पण रुटीनली जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण कॅपिलरी ब्लड कलेक्शन आणि व्हेनस ब्लड कलेक्शन या मेथडचा यूज करतो किंवा या मेथड आपण त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं कॅपिलरी ब्लड कलेक्शन मेथड केव्हा यूज केली जाते, व्हेनस ब्लड कलेक्शन मेथड केव्हा यूज केली जाते, किंवा दोन्हीमध्ये महत्त्वाचे डिफरन्सेस काय आहेत, ब्लड कसं येतं किंवा केव्हा यूज केलं जातं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत या ठिकाणी दोन्ही ज्या मेथड ह्या परफॉर्म केल्या गेल्या तर त्यांच्या साईट कोणत्या आहेत, म्हणजे शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी टोचून कोणत्या मेथडने आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट करू शकतो. तर पहा, या ठिकाणी आपण बघणार आहोत कॅपिलरीजला सर्वप्रथम. तर पहा, कॅपिलरीज काय म्हणलं गेले, टेकन फ्रॉम स्मॉल कॅपिलरीज युजली बाय प्रिकिंग द फिंगर टिप हील इन इन्फंट्स ऑर इयर लूब्स. म्हणजे खास करून तर ॲडल्ट असेल एखादी व्यक्ती तर त्याच्या अशा फिंगरच्या वरच्या भागामध्ये टोचवून घेतलं जातं, याला आपण फिंगर टिप म्हणतो. याला आपण फिंगर टिप म्हणलं जातं. आता हे जे फिंगर टिप आहे किंवा अशा प्रकारच्या फिंगर टिपमध्ये ज्यावेळेस टोचून किंवा पंक्चर प्रिक करून या ठिकाणी जे सॅम्पल आपण कलेक्ट केलं जातं तर यामध्ये जे ब्लड आपण घेतो त्यांना आपण कॅपिलरी ब्लड म्हणतो. पण लहान बाळांमध्ये ज्यांना आपण इन्फंट्स म्हणतो, इन्फंट्स किंवा नवजात बाळांमध्ये काय केलं जातं की बोटांना टोचवलं जात नाही त्यांच्या, कारण त्यांची बोटं खूप लहान असतात. तर त्या केसेसमध्ये हील प्रिक केलं जातं, म्हणजे टाचेमध्ये टोचवलं जातं, पायामध्ये टोचवून त्या ठिकाणी ब्लड कलेक्ट केलं जातं. आणि काही केसेसमध्ये काय होतं, एखादी व्यक्ती अडल्ट असते पण काही कारणास्तव त्या व्यक्तीच्या बोटांमधून आपल्याला फिंगरच्या टिपमधून ब्लड कलेक्ट करता येऊ शकतं किंवा ब्लड कलेक्ट करायला अडचण येऊ शकते. अशा केसेसमध्ये काय होतं की त्या ॲडल्टमध्ये इयर लोब्स, म्हणजे हा या ठिकाणी जर आपल्या कानाचा जो खालचा लोणता भाग आहे ज्याला आपण इयर लोब्स म्हणतो, पेशंटला समजा एखाद्या हातच नाही आहेत दोन्ही, तर त्या केसेसमध्ये अडल्ट पेशंटमध्ये हिल प्रिक करत बसायचं नाही, तर त्या ठिकाणी इयर लोबमधून आपल्याला सॅम्पल कलेक्ट करायचं आहे. तर ही 3 साईट आहेत. ॲडल्टमध्ये फिंगर टिप किंवा हे फिंगर्स नसतील तर इयर लोब, ह्या 2 साईटमधून घेऊ शकतो आपण. आणि जर लहान बाळ असेल 1 महिन्यापेक्षाही लहान तर त्या केसेसमध्ये त्याच्या हिलला प्रिक करून आपण टाचेमधून सॅम्पल कलेक्ट करून घेतो. तर ही आहे कॅपिलरीची साईट, पंक्चर साईट. 3 ठिकाणी आपण ब्लड कलेक्ट करतो. पण या उलट व्हेनस ब्लड कलेक्शन मेथडमध्ये काय होतं आपण बघूया. तर टेकन डायरेक्टली फ्रॉम अ वेन, युजली फ्रॉम द अँटीक्युबिटल वेन इन दे आर्म युझिंग अ सिरिंज ऑर व्हॅक्युटेनर. म्हणजे या ठिकाणीचं उत्तर सांगितलं गेलं की व्हेनस ब्लड कलेक्शन म्हणजे वेनमधूनच घेणार आहोत आपण. आता कोणती वेन, तर साधारणपणे अप्पर आर्ममध्ये या ठिकाणी आपल्या एल्बोच्या ठिकाणी ज्या वेन्स असतात, अँटीक्युबिटल वेन असेल किंवा बेसिलिक वेन्स, अशा प्रकारच्या वेन्समधून आपण डायरेक्टली सिरिंजच्या माध्यमातून घेतो किंवा व्हॅक्युटेनर, या ठिकाणी इमेजमध्ये व्हॅक्युटेनरचा यूज केला गेला आहे, पण आपण बेसिकली सिरिंजच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेस ब्लड सॅम्पल आपण त्या ठिकाणी कलेक्ट करतो. म्हणजे वेन्समधून डायरेक्ट निडल इन्सर्ट करून सिरिंज बॅरलमध्ये ब्लड सॅम्पल कलेक्ट करतो आणि ते ब्लड नंतर आपण टेस्टिंगसाठी यूज करतो. ही कलेक्शन साईटमधला हा महत्त्वाचा डिफरन्स आहे. पुढे आणखी काही डिफरन्सेस बघणार आहोत, ज्यामधला दुसरा महत्त्वाचा डिफरन्स आहे सॅम्पलचा व्हॉल्यूम. आता कॅपिलरी ब्लड कलेक्शन मेथड आणि व्हेनस ब्लड कलेक्शन मेथडमध्ये सॅम्पल व्हॉल्यूम खूप महत्त्वाचं मॅटर करतं. तर कसं, एखादा पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे येतो तर त्या केसेसमध्ये आपण काय करतो, त्या पेशंटच्या अगोदर टेस्ट कोणत्या करायचे हे ठरवतो. जेवढ्या जास्त टेस्ट असतील तेवढं जास्त सॅम्पल व्हॉल्यूम लागणार आहे, जेवढ्या टेस्ट कमी असतील तेवढं सॅम्पल व्हॉल्यूम कमी लागणार आहे. जसं की पहा, काही टेस्ट अशा आहेत की जे फक्त 2 ते 4 ड्रॉप्स 5 ड्रॉप्समध्ये त्या टेस्ट केल्या जाऊ शकतात. तर त्या केसेसमध्ये आपण कॅपिलरी ब्लड कलेक्शन या पद्धतीने कलेक्ट करून घेऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला, कारण ह्या कॅपिलरी ब्लड कलेक्शनच्या माध्यमातून ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड कॅन बी कलेक्टेड म्हणले, म्हणजे मायक्रोलिटर्समध्ये 100 मायक्रोलिटर, 200 मायक्रोलिटर, 500 मायक्रोलिटरपर्यंत ब्लड आपण कलेक्ट करू शकतो. सुटेबल फॉर टेस्ट रिक्वायरिंग लिटल ब्लड, ज्या टेस्ट करण्यासाठी सॅम्पल कमी लागते त्याच टेस्टसाठी आपण कॅपिलरी ब्लड कलेक्शनची प्रोसिजर परफॉर्म करणार. तर आता तुम्ही सांगू शकता का नेमकं कोणत्या टेस्ट आहेत अशा ज्यामध्ये कॅपिलरी ब्लड कलेक्शनच्या माध्यमातून आपण त्या तेवढ्या छोट्याशा व्हॉल्यूममधून, कमी ब्लडमधून, सॅम्पलमधून आपण ब्लड टेस्ट करू शकतो. कोणत्या टेस्ट आहेत त्या जर माहीत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर कॅपिलरी ब्लड कलेक्शन मेथड, ज्या ठिकाणी सॅम्पल आपल्याला ज्यावेळेस जास्त घ्यावा लागतो त्या केसेसमध्ये काय महत्त्वाचं असतं, या ठिकाणी आपण व्हेनस ब्लड कलेक्शनमधून लार्जर व्हॉल्यूम्समध्ये सिव्हरल मिलीलिटर्स
म्हणजे कॅन बी कलेक्टेड, जास्त प्रमाणामध्ये ml मध्ये सॅम्पल आपण कलेक्ट करू शकतो. सुटेबल फॉर मल्टिपल टेस्ट, डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन्स ऑर ब्लड स्टोरेज. जास्त एकाच वेळी अनेक सॅम्पल, एकाच सॅम्पलमधून अनेक टेस्ट करायचे त्या केसेसमध्ये आपण व्हेनस ब्लड घेतो. किंवा रक्तदान करायचं आहे त्यावेळेस सुद्धा, ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं वेनमधूनच निडल इन्सर्ट करून ब्लड कलेक्ट करू शकतो. म्हणजे किती ml घ्या तुम्ही, 2 ml, 5 ml, 10 ml, 15 ml, त्या सिरिंजच्या बॅरल कॅपॅसिटीवरती ते डिपेंडंट आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पुढचा फरक म्हणजे ब्लडमधलं कंपोजिशन. आता बऱ्याच जणांना वाटतं ह्या कॅपिलरीजमधलं ब्लड आणि वेनमधल्या ब्लडमधले जे घटक आहेत ते सेम असतात, तर सेम नसतात, त्यामध्ये बरेचसे चेंजेस असतात. तर ते चेंजेस काय आहेत ते आपण बघूया, म्हणजे जेणेकरून आपल्या टेस्ट चुकणार नाहीत. तर पहा, कॅपिलरी ब्लड जर घेतलं असेल, कॅपिलरी ब्लड हे मिक्सचर आहे कशाचं, आर्टेरियल ब्लड, व्हेनस ब्लड. आर्टेरियल ब्लड आणि व्हेनस ब्लडचं हे मिक्सचर आहे, म्हणजे यामध्ये आर्टरीमधलं पण ब्लड आहे आणि वेनमधलं ब्लड मिक्स होऊन कॅपिलरीमध्ये येतो. म्हणजे जर बघायचं म्हणलं तर ह्याचा फरक काय पडतो पहा या ठिकाणी, कॅपिलरी ब्लडमधला जो ऑक्सिजनचा लेवल आहे हा थोडासा स्लाइटली हायर आहे, ऑक्सिजन लेवल थोडासा जास्त असतो वेनमधल्या ब्लडपेक्षा. कॅपिलरीमधला ब्लड ऑक्सिजन लेवल थोडा जास्त असतो, त्यापेक्षा ऑक्सिजनचा लेवल जास्त असतो आर्टेरियल ब्लडमधला, आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. त्यानंतर कॅपिलरी ब्लडमधल्या ग्लुकोज व्हॅल्यूज थोड्याशा हायर येतात, स्लाइटली हायर साईडला येतात. पण व्हेनस ब्लड हे प्युअर व्हेनस ब्लड असल्यामुळे यामध्ये ऑक्सिजनचा लेवल थोडासा कमी असतो. ग्लुकोज कम्पेअर्ड टू कॅपिलरी सॅम्पल अँड मोर कन्सिस्टंट फॉर रुटीन लॅबोरेटरी टेस्टिंग. कोणत्याही प्रकारच्या रुटीन लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशनसाठी टेस्टिंगसाठी हे व्हेनस ब्लड सॅम्पल कलेक्शन हे महत्त्वाचं ठरलं जातं, किंवा एक पॉईंट या ठिकाणी प्लस होतो. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे प्रोसिजर आणि यूज. कॅपिलरीचा पण आणि व्हेनसचा पण या ठिकाणी बघणार. तर पहा, कॅपिलरी कलेक्शन ही लेस इन्व्हेसिव्ह आहे, ज्यामध्ये लेस पेनफुल आहे, निडल जास्त आतमध्ये इन्सर्ट करण्याची गरज पडणार नाही. हे थोडेसे फास्ट होते, बोटाला टोचवलं, सिम्पल ब्लड कलेक्ट करून घेतलं. पण त्या उलट जर व्हेनस ब्लड कलेक्शन करायचं असेल तर व्हेन सिलेक्ट करावं लागतं, टोर्निकेट अप्लाय करावं लागतं, डिसइन्फेक्शन्स, म्हणजे सगळ्या प्रक्रिया थोड्याशा वाढल्या जातात. त्यासोबतच कॅपिलरी ब्लड कलेक्शन सुटेबल आहे चिल्ड्रनसाठी, कारण न्यूनेट्समध्ये आणि लहान बाळांमध्ये जर बघायचं म्हणलं तर ह्या व्हेन्सची साईज लहान असल्यामुळे कलेक्शन करायला थोडंसं अवघड जातं. पण कॅपिलरी ब्लड कलेक्शनमध्ये व्हेन सिलेक्ट करण्याची गरज पडत नाही, डायरेक्टली अंदाजे टोचलं तर त्या ठिकाणी कॅपिलरी ब्लड कलेक्शन ऑप्टेन करता येऊ शकतं. आणि खास करून पॉईंट ऑफ केअर टेस्टसाठी, जसं की ग्लुकोमीटरवरून टेस्ट करायचं या पद्धतीने किंवा रॅपिड टेस्ट करायच्या, तर मलेरियासारख्या काही मायक्रोलिटर होल ब्लडमधून होतात, तर त्या केसेसमध्ये कॅपिलरी ब्लड सॅम्पल कलेक्ट करतो. त्यानंतर व्हेनस ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्याची प्रोसिजर जी आहे ती थोडीशी मोर इन्व्हेसिव्ह आहे. या ठिकाणी रिक्वायर्ड ट्रेन्ड पर्सनल बट इसेन्शियल फॉर डायग्नोस्टिक टेस्ट. आता या ठिकाणी ही टेस्ट करण्यासाठी थोडीशी चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. व्हेन प्रॉपर सिलेक्शन, अँगल कसा ठेवायचा, कसं पंक्चर करायचं, किती वेळा सॅम्पल कलेक्ट करायचं, सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. त्यासोबतच बऱ्याचशा डायग्नोस्टिक टेस्टसाठी व्हेनस ब्लड सॅम्पल कलेक्शन करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. आणि ब्लडमधले काही बायोकेमिकल्स मोजण्यासाठी किंवा हार्मोनल एक्झामिनेशनसाठी सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि जसं की ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं असेल तर याच ठिकाणी करू शकणार, कारण फिंगरला पंक्चर करून तर रक्तदान करता येणार नाही, काही ड्रॉपच येणार आहे, काही थेंब देऊन आपण कोणाचा जीव वाचवू शकणार नाहीत. त्यासाठी आपल्याला मोठा सॅम्पल जास्त ब्लड घ्यायचं असेल तर आपण व्हेनस ब्लड कलेक्शन ही मेथड आपण त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो. त्यानंतर आता कॅपिलरी ब्लड कलेक्शन बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, काही फॅक्ट्स आहेत, ते आपण जाणून घेणार. तर पहा, कॅपिलरी ब्लड कलेक्शन जर तुम्ही केलं असेल त्यामध्ये आर्टेरियल ब्लडचं प्रमाण जास्त आहे, आर्टरीमधलं ब्लड कॅपिलरीमध्ये जास्त प्रमाणात येतं, त्यामुळे ग्लुकोजचा लेवल थोडासा वाढलेला दिसतो. त्यानंतर जे नवजात बालक आहेत, इन्फंट्स, त्या लहान मुलांमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे टेक्निक आहे, कारण यांच्यामध्ये व्हेन शोधणं लहान बाळांमध्ये थोडंसं कठीण असतं. त्यामुळे या ठिकाणी डायरेक्टली हिल प्रिक करून वगैरे सॅम्पल कलेक्ट करता येऊ शकतं. त्यासोबतच फिंगर प्रिक करत असताना पंक्चर 3 mm पेक्षा जास्त खोलवर नाही जायला पाहिजे. जर जास्त खोलवर गेलं तर काय होतं, त्या ठिकाणी जो टिश्यू फ्लुइड आहे तो मिसळला जातो त्या ब्लडमध्ये, कंटॅमिनेशन होतं आणि जास्त वेदना वाढतात. हे सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्ट आहे. त्यानंतर 1 महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये हिल प्रिक करायचं, 1 वर्षापेक्षाही लहान बाळांमध्येच आपल्याला हिल प्रिक करायचं, 1 वर्षापेक्षा जास्त बालकांमध्ये आपल्याला हिल प्रिक करायचा नाही. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, टोचवल्यानंतर खूप जास्त दाबलं जातं, असं स्क्वीज केलं जातं, दाबू ब्लड काढलं जातं, पण तसं करायचं नाही, कारण जास्त दाबून रक्त काढल्यास त्या ठिकाणी टिश्यू फ्लुइड मिक्स होतो आणि रिझल्ट चुकीचे येऊ शकतात. ह्या काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी टाळायच्या आहेत, म्हणजे रिझल्ट चुकणार नाही त्यासाठी जास्त जोरात दाबायचं नाही, जास्त स्क्वीज करायचं नाही. त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा कॅपिलरी ब्लड बदला पॉईंट म्हणजे कॅपिलरी ब्लड बदल किंवा पॉईंट ऑफ केअर टेस्ट, जे की ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, ग्लुकोमीटरवर टेस्ट करायचं असेल, रॅपिड टेस्ट करायचं असेल, हिमोग्लोबिन करायचं असेल किंवा अशा प्रकारच्या एक्झामिनेशनसाठी कॅपिलरी ब्लड एक्झामिनेशन किंवा टेस्ट त्या ठिकाणी वापरली जाते. आता आपण बघणार आहोत व्हेनस ब्लड कलेक्शन बद्दलचे काही फॅक्ट्स, महत्त्वाच्या गोष्टी. तर पहा, व्हेनस ब्लड
हे खूप रिलायबल आहे, म्हणजे यावर ब्लडमधून सॅम्पलमधून टेस्ट केल्यानंतर त्याचे जे रिझल्ट्स आहेत हे प्युअर व्हेनस ब्लड आहे, ते खूप विश्वसनीय असणार आहेत, रिझल्टची ॲक्युरेसी जास्त असणार आहे. त्यानंतर रुटीन लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये जसं की CBC, LFT, KFT, लिपिड प्रोफाईल, हॉर्मोनल टेस्टसाठी व्हेनस ब्लड सॅम्पलच त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरलं जातं किंवा घेतलं जातं. ठीक आहे. त्यानंतर हे कलेक्शन करण्यासाठी टोर्निकेट जो आपण लावतो, टोर्निकेट म्हणजे आपण आर्मवरती जो बेल्ट किंवा सॉफ्ट ट्यूब्स असू शकते या पद्धतीनं, ते जास्त वेळ लावून ठेवायचं नाही, हे खूप जणांना माहिती नाही. हे जर जास्त वेळ लावून ठेवलं तर रिझल्टवर परिणाम होतात आणि ज्यालाच आपण हिमो कॉन्सन्ट्रेशन होऊन रिझल्ट चुकीचे येऊ शकतात. तर त्यावेळेस जास्त वेळ टोर्निकेट अप्लाय करून ठेवायचा नाही, म्हणजे ब्लड सॅम्पल कलेक्शन करण्याच्या पूर्वी काही सेकंड्स टू मिनिट्समध्ये आपल्याला तो अप्लाय करायचा आणि नंतर ब्लड सॅम्पल कलेक्शन करायचे. आणि वेन पंक्चर करताना मेडियन क्युबिटल वेन ही सर्वात जास्त वापरली जाणारी वेन आहे, कारण ही वेन सरळ सहज उपलब्ध होणारी वेन मानली जाते. त्यानंतर व्हेनस ब्लड कलेक्ट करते वेळेस त्यामधून आपल्याला प्लाझ्माही घेऊ शकतो, आपण सिरमही घेऊ शकतो आणि होल ब्लड सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे ही बहुतेक वेळा ॲडव्हान्स्ड इन्व्हेस्टिगेशन करायला सोपं जातं किंवा खूप मोस्ट प्रिफर्ड मेथड म्हणून याला आपण पाहिलं जातं. त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी किंवा ब्लड डोनेशनसाठी, क्रॉस मॅचिंगसाठी हे व्हेनस ब्लड सॅम्पलच वापरलं जातं. तर ऑलमोस्ट मी सर्व पॉईंट्स क्लिअर केले गेले आहेत कॅपिलरी ब्लड वर्सेस व्हेनस ब्लड सॅम्पल. तर यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आणखीन अडचणी असतील तरी कॉमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता आणि ह्या दोन्ही मेथडचं आपण प्रॅक्टिकल लवकरच आपल्या लेक्चर्समध्ये, आपल्या कॉलेजच्या सेशन्समध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.